हॅलो फ्रेंड्स, दीप अकॅडमी मॅथमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 याचा पार्ट सेकंड घेतो आहे. क्वेश्चन नंबर 5पासून स्टार्ट करतो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. 5 क्वेश्चन्स आपण आज कंप्लीट करणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीनं आणि शांतपणे हे तुम्हाला मी समजावून सांगेल. तर कमिंग टू द क्वेश्चन नंबर 5. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हे जे 5 क्वेश्चन आहेत, हे 5 क्वेश्चन अतिशय हार्ड बी आहेत, सोपे बी आहेत. फक्त व्यवस्थित जर लक्ष दिलं तुम्हाला सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल याची जी कन्सेप्ट आहेत, ते कन्सेप्ट आणि टेस्ट याचं नॉलेज असेल की हे 5 क्वेश्चन तुम्हाला अतिशय सोपे जातील. नाव लेट अस स्टार्ट क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 5 हिअर? लुक हिअर. मी फिगर काढलेली आहे. PQRS हा ट्रॅपेझियम आहे, समलंब चौकोन त्याला मराठीत म्हणतात. इन ए ट्रॅपेझियम PQRS, साइड PQ ही जी साइड दिलेली आहे PQ, इट इज पॅरलल टू साइड SR. AR इक्वल टू, दिस वन इज AR. AR इक्वल टू 5 टाइम AQ. AR इक्वल टू 5 टाइम AP. देन AS इक्वल टू 5 टाइम AQ. बघा या ठिकाणी AR दिलेला आहे ते 5 टाइम कशाचे आहे? APच्या 5 टाइम आहे. तसंच AS हा 5 टाइम आहे कशाच्या? AQच्या. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? SR इक्वल टू 5 टाइम PQ हे आपल्याला सिद्ध करायचं आहे किंवा प्रूव्ह करायचं आहे. तर याचं सोल्युशन किंवा प्रूफ या पद्धतीने असेल. लुक हिअर. सोल्युशन. Quadrilateral PQRS is a trapezium. ठीक आहे. हे आपल्याला दिलेलं आहे ट्रॅपेझियम. आपण स्टार्टिंग केलेली आहे की तिचे ट्रॅपेझियम. याच्यामध्ये काय असतं? साइड PQ पॅरलल. साइड PQ पॅरलल आहे. कशाला आहे साइड PQ पॅरलल? साइड SR म्हटलं. चला गिवन हे मार्क करा. ठीक आहे. बघा या ट्रॅपेझियममध्ये PQ ही पॅरलल आहे SR. आता या ठिकाणी आपल्याला 2 ट्रायंगल प्रामुख्याने दिसतात. तो आहे PAQ आणि SAR. या 2 ट्रायंगलचा विचार करायचा. हे पण ट्रायंगल्स आहेत, पण आपण काय करतोय, हे जे 2 ट्रायंगल्स आहेत या 2 ट्रायंगलचा आपण विचार करायचा आहे. बघूया. इन ट्रायंगल APQ and in triangle APQ and triangle SAR. बघा फक्त ट्रायंगल आपल्याला हा आणि हाच ट्रायंगल आपल्याला पाहायचा आहे. तर याच्यामध्ये बघा PAQ म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल कशाच्या इक्वल असतो? SAR. काय कारण आहे? रिझन इज दॅट इट इज व्हर्टिकली अपोजिट अँगल. तर या ठिकाणी आपण ते मार्क करूया. अँगल PAQ हा कॉन्ग्रंट आहे अँगल SAR. लक्षात येते? अँगल SAR. याला रिझन, जॉमेट्रीचा क्वेश्चन केव्हाही सॉल्व करताना त्याचं रिझन लिहिणं गरजेचं असतं. तो कन्सेप्ट कशामुळं आपण हे केलेलं आहे हे आपल्याला लिहावं लागतं. तर याला लिहायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक आहे. हे कारण म्हटलं, चला ब्रॅकेट करा. व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणखी एक आपल्याला हे 2 ट्रायंगल जे आहे PAQ आणि SAR हे आपल्याला सिमिलर ट्रायंगल दाखवायचे आहेत, शो करायचे आहेत. याच्यामध्ये एक अँगल सारखा आहे. आणखी एक दुसरा जर अँगल आपण इक्वल दाखवला, कॉन्ग्रंट दाखवला, तर ते टेस्टनं सिमिलर आहेत हे आपल्याला काढावं लागेल. तर याच्यामध्ये आणखी एखादा अँगल आहे का बघा या दोन्ही याच्यामध्ये? तर बघा PQ
पॅरलल एस आर आणि या ट्रान्सव्हर्सल आहेत किंवा ही ट्रान्सव्हर्सल, याचा विचार करूया आपण. कुठल्या पी क्यू पॅरलल एस आर, एस क्यू इज अ ट्रान्सव्हर्सल. तर या ठिकाणी बघा ए क्यू पी किंवा पी क्यू ए हा जो अँगल तयार होतोय हा अँगल इक्वल असतो कशाच्या, ए एस आर. काय कारण आहे, कारण दोन लाईन पॅरलल आहे. कुठल्या, पी क्यू आणि एस आर. ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, त्याच्यामध्ये एस क्यू ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर अल्टरनेटिव्ह अँगल हा कन्सेप्ट यूज करून हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहे असं आपल्याला दाखवता येतं. बघा अँगल ए क्यू पी किंवा पी क्यू ए कसंही द्या, अँगल ए क्यू पी हा कॉन्ग्रंट आहे. अँगल कुठला अँगल पाहिजे आपल्याला आता, ए एस आर हा अँगल ए एस आर. कारण काय आहे, कारण तुम्ही जर हे दिलं तरी चालेल, पी क्यू पॅरलल एस आर, पी क्यू पॅरलल एस आर. पुढल्या अल्टरनेटिव्ह अँगल, अल्टरनेटिव्ह किंवा अल्टरनेट लिहिलं तरी चालेल, अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत. देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल, देअरफॉर ट्रायंगल ए पी क्यू हा सिमिलर आहे ट्रायंगल एस ए आर, ट्रायंगल एस ए आर. कुठल्या टेस्टनुसार, बाय ए ए टेस्ट, बाय ए ए टेस्ट. ठीक आहे. या ठिकाणी आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे ए ए टेस्टनुसार आपण शो केलेलं आहे. मग जर दोन ट्रायंगल म्हणजे कुठले पी ए क्यू आणि एस ए आर हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील, त्याच्या साईड जे आहे, साईडसुद्धा कशा असतात, प्रोपोर्शनमध्ये असतात. म्हणून आपल्याला त्या साईड्स असे लिहावे लागतील. बघा ए क्यू डिवायडेड बाय ए एस हे इक्वल असतं पी ए डिवायडेड बाय ए आर हे पुन्हा ही साईड आहे कुठली, बघा पी क्यू डिवायडेड बाय एस आर. कशामुळे आपण हे लिहू शकतो, सी एस एस टी करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल असा त्याचा अर्थ होतो. आणि हे जे रेशिओज आहेत साईडचे ते कसे असतात, प्रोपोर्शनमध्ये असतात. आता याच्यामध्ये बघा आपल्याला गिवन काय आहे, ए आर इक्वल टू 5 ए पी, ए आर इक्वल टू 5 ए पी. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागेल. तर बघूया, ए क्यू मी स्टेप वाढवतोय, ए क्यू डिवायडेड बाय ए एस. ए एसची व्हॅल्यू काय आहे बघा, ए एसच्या जागेवर आपण जर 5 ए क्यू ठेवलं तर काय होईल बघा, 5 ए क्यू इक्वल टू पी ए डिवायडेड बाय व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए आर, ए आरच व्हॅल्यू इज 5 ए पी. या ठिकाणी काय करतो मी, हे ज्या व्हॅल्यू दिलेले आहेत ते मी व्हॅल्यू या ठिकाणी पुट करतोय. या ठिकाणी पी एच्या ऐवजी ए पी जरी लिहिलं तरी आपल्याला ती कन्फ्युजन होणार नाही. ए पी डिवायडेड बाय 5 ए पी इक्वल टू पी क्यू डिवायडेड बाय एस आर. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय होईल, ए क्यू कॅन्सल होईल, ए पी कॅन्सल होईल. तर नेक्स्ट स्टेप काय असेल, मी राहिलेला पार्ट या ठिकाणी घेतोय. काय असेल बघा, 1/5 इक्वल टू, या ठिकाणी ए पी कॅन्सल झाले, या ठिकाणी परत 1/5 येईल. 1/5 इक्वल टू पी क्यू डिवायडेड बाय एस आर. इकडे बघा पी क्यू डिवायडेड बाय एस आर. म्हणजे हे रेशो या पद्धतीने आपल्याला मोल्ड होतील. ठीक आहे. म्हणजेच काय होईल,
देअरफॉर पी क्यू इक्वल टू 1/5, पी क्यू डिवाइडेड बाय एस आर इक्वल टू 1/5. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. एस आरला पलीकडे घ्या, 5 इकडे आणा, काय होईल 5 पी क्यू इक्वल टू एस आर. ठीक आहे. या ठिकाणी 5 डिवाइड पोझिशनला आहे, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. या ठिकाणी एस आर डिवाइड पोझिशनला आहे, तिकडं मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. म्हणजेच देअरफॉर आपल्याला शो काय करायचं आहे, एस आर इक्वल टू 5 पी क्यू. याला त्याच पद्धतीनं आपण लिहू एस आर इक्वल टू 5 पी क्यू. आणि या पद्धतीनं आपल्याला हे शो करता येईल, एस आर इक्वल टू 5 पी क्यू. आपल्याला तेच प्रूव्ह करायचं आहे. तर हे एकदा व्यवस्थित तुम्ही पहा. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. पहिलं काय केलेलं आहे आपण, 2 ट्रायंगल जे आहेत 1 आणि 2 हे ए टेस्टनुसार सिमिलर दाखवलेले आहेत आणि साईडचं प्रोपोर्शन घेऊन व्हॅल्यू टाकून ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. तर नाव कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय आहे, क्वेश्चन नंबर 6 इट इज ऑन अवर स्क्रीन. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ABCD हा दिलेला आहे ट्रॅपेझियम. ABCD इट इज अ ट्रॅपेझियम. CD इक्वल टू इट इज गिवन 6. BO किंवा OB इट इज 15. AB इट इज गिवन 20. वी वॉन्ट टू फाइंड हिअर OD इक्वल टू वॉट. तर याच्यामध्ये सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे. त्याच्या अगोदरचे जे आपण प्रॉब्लेम्स केलेले आहेत त्याच पद्धतीने हाही प्रॉब्लेम करायचा आहे. त्याचं सोल्युशन बघा. सोल्युशन quadrilateral ABCD is a trapezium. Side CD parallel side AB. याला गिवन मार्क करूया आपण, इट इज गिवन. ओके. याच्यामध्ये आपल्याला 5व्या क्वेश्चनमध्ये आपण सेम हे 2 ट्रायंगलचा विचार केला होता. याही मध्ये तेच करायचं आहे. याच्यामध्ये COD आणि BOA किंवा AOB या 2 ट्रायंगलचा आपल्याला विचार करायचा आहे आणि हे सिमिलर आहेत का हे पहिलं शो करावं लागेल. तर बघा, इन ट्रायंगल COD and in triangle COD and triangle BOA किंवा AOB याच्यामध्ये COD हा जो अँगल आहे COD हा कॉन्ग्रंट असेल BOAC. कारण सांगतो मी BOA. What is the reason? It is the reason vertically opposite angles. Vertically opposite angles. एक अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवला म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल वर्टिकली अपोजिट असल्यामुळे ते आपण कॉन्ग्रंट दाखवलेला आहे. आणखी एक याच्यामध्ये बघा, CD पॅरलल BA किंवा AB अँड BD इज अ ट्रान्सव्हर्सल. तर या ठिकाणी हा जो अँगल आहे हा अँगल याच्याशी इक्वल असतो, कॉन्ग्रंट असतो. काय कारण आहे? कारण ते अल्टरनेट अँगल, कारण 2 लाईन पॅरलल आहेत आणि हे ट्रान्सव्हर्सल आहे. तर अल्टरनेट अँगलचा जो कन्सेप्ट आहे तो यूज करून COD हे इक्वल असायला पाहिजे DBA किंवा OBA. ठीक आहे. देअरफॉर असेल आहे अँगल CDO. अँगल CDO हा कॉन्ग्रंट आहे अँगल OBA. कारण काय लिहिता येईल याला, अल्टरनेट अँगल्स कशामुळे हे होत आहे? CD पॅरलल BA आणि
बी डी इज अ ट्रान्सव्हर्सल, त्याच्यामुळे आपल्याला अल्टरनेट अँगलचा कन्सेप्ट लिहिता येईल. दोन अँगल या दोन त्रिकोणामध्ये दोन अँगल जर इक्वल असतील तर हे दोन ट्रायंगल जे आहेत हे ए ए टेस्टनुसार सिमिलर होतील. देअरफॉर ट्रायंगल सी ओ डी सिमिलर आहे ट्रायंगल बी ओ ए बाय ए ए टेस्ट, अँगल टेस्ट. ठीक आहे. जर हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवलेले आहेत तर त्याच्या साईड कशा असतील, प्रोपोर्शनमध्ये असतील. देअरफॉर हा जो रेशो आहे ओ डी डिवायडेड बाय ओ बी इक्वल टू सी ओ किंवा सी डी डिवायडेड बाय बी ए. कारण हे आपल्याला दिलेले नाही आहेत. ह्या दोन साईड प्रोपोर्शन दाखवा आणि सी डी आणि बी ए ही साईडचं प्रोपोर्शन दाखवा. म्हणजे काय होईल, सी डी डिवायडेड बाय बी ए किंवा ए बी. या ठिकाणी ए बीची व्हॅल्यू दिलेली आहे, बी ओची व्हॅल्यू दिलेली आहे, सी डी दिलेलं आहे. वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट ओ डी. तर बघा ओ डी हे कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ओ बी, इट इज गिवन 15 इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ सी डी, इट इज गिवन 6, ए बी इट इज गिवन 20. हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. फार सोपं आहे. बघा ओ डी इक्वल टू 6 डिवायडेड बाय 20 इंटू 15. या ठिकाणी 5 आपल्याला डिवाइड करता येईल. 5 4 जा 20, 5 3 जा 15. तर हे काय होईल, ओ डी इक्वल टू 18 डिवायडेड बाय 4. 18 डिवायडेड बाय 4. त्याला आणखी आपल्याला शॉर्ट फॉर्म लिहिता येईल 2 डिवायडेड बाय 9 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 4.5. देअरफॉर ओ डी इक्वल टू 4.5 युनिट. ठीक आहे. या पद्धतीनं आपल्याला ओ डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. अतिशय सोपं आहे. काय केलेलं आहे याच्यामध्ये, हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर ए ए टेस्टनुसार दाखवलेले आहेत. साईडचं प्रोपोर्शन घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू पुट करून आपण ओ डीची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. याला काय करून देता येईल, सी एस एस टी करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. इथं लिहिलं तरी चालेल, सी एस एस टी. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला अतिशय सोपं कॅल्क्युलेशन आहे. कन्सेप्ट सोपे आहे आणि तेच आहेत. तर या पद्धतीनं हा प्रॉब्लेम आपण कंप्लीट केलेला आहे. नाव कमिंग टू द 7th नंबर. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय आहे, क्वेश्चन नंबर 7 इट इज ऑन युअर स्क्रीन. मी हा क्वेश्चन रीड करतोय. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए पॅरलग्राम. पॉईंट ई इज ऑन साईड बी सी. बघा पॉईंट ई इज ऑन साईड बी सी. लाईन डी ई काय होतं, इंटरसेक्ट रे ए बी ॲट पॉईंट टी. तर शो काय करायचं आहे, डी ई इंटू बी ई इक्वल टू सी ई इंटू टी ई. हे आपल्याला शो करायचं आहे. तर बघा या ठिकाणी ए बी सी डी हा पॅरलग्राम आहे. सोल्युशन बघा यामध्ये स्टार्टिंग मी करतोय. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए पॅरलग्राम. ठीक आहे. हा पॅरलग्राम आहे. आणि मग ए बी पॅरलल डी सी. ए बी पॅरलल डी सी हे प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा गिवन आहे, काही लिहा गिवन. ए बी किंवा ए टी म्हणलं तरी चालेल. ए बी पॅरलल डी सी.
टी डी इज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, टी डी इज अ ट्रान्सव्हर्सल. तर या ठिकाणी बघा, यामध्ये आपल्याला दोन ट्रायंगल म्हणजे कुठला सी ई डी आणि बी ई टी हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहे. बरोबर. तर याच्यामध्ये 5वा क्वेश्चन केला, 6वा क्वेश्चन केला, सेम हाही क्वेश्चन तसाच आहे. हे दोन अँगल आपल्याला व्हर्टिकली अपोजिट आहेत, ते कॉन्ग्रंट दाखवता येतील. आणि एक अल्टरनेट अँगलचा कन्सेप्ट, कारण पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल याच्यात पण आहे. तर याला असं लिहावं लागेल, इन ट्रायंगल BET अँड ट्रायंगल DCE हे दोन, हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल, या दोन ट्रायंगलचा आपण विचार करणार आहोत. तर याच्यामध्ये अँगल DEC हा कॉन्ग्रंट आहे अँगल बघा BET. याला काय कारण द्यावं लागेल, रिझन काय द्यावं लागेल याला, अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. आता AB आणि DC अपोजिट साईड आर पॅरलल इन पॅरोग्राम, हे कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे. तर हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल हा अल्टरनेटिव्ह अँगलमध्ये येतो, कारण AB ही एक्सटेंडेड जी आहे टी पॉईंटमध्ये DE ही इथं या ठिकाणी इंटरसेक्ट करतो आहे. तर ही पॅरलल लाईन आहे DCC आणि DT हा ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे जे दोन अँगल तुम्हाला दिसतात, इट इज अल्टरनेटिव्ह अँगल. आणि ते कोणते आहेत बघा, अँगल EDC हा कॉन्ग्रंट आहे अँगल BTE, काय कारण देता येईल, अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. दोन अँगल्स कॉन्ग्रंट आहेत, देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, देअरफॉर ट्रायंगल BET हा सिमिलर आहे ट्रायंगल DCE. ठीक आहे. जर हे ट्रायंगल सिमिलर आहेत, कुठल्या टेस्टनुसार आहेत, AA टेस्ट, याला पाहिले तर बाय AA टेस्ट. देअरफॉर DE डिवायडेड बाय ET इक्वल टू CE डिवायडेड बाय BE. कशामुळं, कारण दोन ट्रायंगल जर AA टेस्टनुसार सिमिलर असतील तर त्याच्या साईड प्रोपोर्शनमध्ये असतात, म्हणून करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल, याच्यामुळे आपल्याला हे लिहिता येईल. आणि मग हे जे इक्वेशन्स आलेलं आहे, हे जे प्रोपोर्शन आलेलं आहे, याला आपण क्रॉस करून घेऊया. बघा काय होत आहे, देअरफॉर DE इंटू BE इक्वल टू ET E2 इंटू CE. ठीक आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, DE इंटू EB इक्वल टू CE इंटू TE. बरोबर. तर यालाच आपल्याला जसं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्या पद्धतीने याला लिहिता येईल. रिराईट करून याला मी लिहितो इंटू BE इक्वल टू CE इंटू TE. या पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. अतिशय सोपं आहे. प्रूव्ह काय करायचं आहे, DE इंटू BE इक्वल टू CE इंटू TE. आपण त्याच पद्धतीने हे प्रूव्ह केलेलं आहे. अतिशय सोपं आहे. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 8. Now let us come to problem number 7. What is the problem number 7? Not. It is actually problem number 8. Problem number 8, it is on your screen. I am just reading here.
In the figure, segment AC and segment BD intersect each other at point P. या ठिकाणी फिगरमध्ये दिसतंय की AC आणि BD जी आहेत सेगमेंट हे P मध्ये इंटरसेक्ट करतायत. And AP divided by CP equal to BP divided by DP. Prove that triangle ABP similar triangle CDP. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कुठला ट्रायंगल? ABP हा जो ट्रायंगल आहे नंबर 1 आणि हा नंबर 2 CDP हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अतिशय सोपं आहे. बघा या ठिकाणी सोल्युशन किंवा प्रूफ. इन ट्रायंगल ABP and ट्रायंगल CDP हे दोन ट्रायंगल याच्यामध्ये काय काय बघा. APB DPC हे व्हर्टिकल अपोजिट अँगल्स आहेत. ठीक आहे. तर बघा अँगल APB हा कॉन्ग्रंट आहे अँगल DPC या ठिकाणी याचं रिझन लिहावं लागेल. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. तिन्ही प्रॉब्लेम जे आज आपण सोडवलेले आहेत त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट आपण वापरलेला आहे. आणखी एक अँगल सारखा आहे परंतु या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं काय आहे बघा. AP साईड प्रोपोर्शन इक्वल प्रोव्हाइड केलेलं आहे इक्वल टू BP डिवायडेड बाय DP हे आपल्याला गिवन आहे. साईड दोन साईड याच्या सिमिलर किंवा प्रोपोर्शनमध्ये आहेत आणि एक अँगल हा कॉन्ग्रंट आहे. देअरफॉर हे ट्रायंगल जे आहेत ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP बाय विच ते दोन साईड जे आहेत त्या प्रोपोर्शनमध्ये आहेत आणि एक अँगल म्हणजेच बाय SAS टेस्ट. ठीक आहे. SAS टेस्टनुसार हे दोन जे ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं आहे. ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP विच टेस्ट SAS टेस्टनुसार हे ट्रायंगल सिमिलर आहेत. अतिशय छोटा कन्सेप्ट आहे आणि याचं सोल्युशन किंवा प्रूफ संपलेलं आहे. ठीक आहे. नाव कमिंग टू द क्वेश्चन नंबर 9. इट इज लास्ट क्वेश्चन. अतिशय छोटा क्वेश्चन आहे. या ठिकाणी क्वेश्चन जो आहे या ठिकाणी दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहेत. ट्रायंगल ABC किंवा BAC आणि ट्रायंगल ADC. यामध्ये BAC हा जो मेजरमेंट आहे अँगलचा त्याचं मेजरमेंट ADC इक्वल आहे हे एक दिलेलं आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे. CA² इक्वल टू CB ही जी CA किंवा AC आहे त्याचा स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD हे प्रूव्ह करायचं आहे. तर याच्यामध्ये हा जो मोठा ट्रायंगल आहे म्हणजेच ABC हा ट्रायंगल ADCशी सिमिलर आहे हे पहिलं शो करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा अँगल BAC मी ऑलरेडी राईट केलेलं आहे टाईम सेव्ह होण्यासाठी. अँगल BAC कुठं आहे. BAC हा जो अँगल आहे तो इक्वल आहे अँगल ADC हे आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिलेलं आहे. इट इज गिवन. त्याच्यानंतर ABC मध्ये C हा अँगल आहे. ADC याच्यामध्ये C अँगल आहे कॉमन म्हणजेच ACB कॉन्ग्रंट अँगल ACD इट इज कॉमन अँगल. देअरफॉर बाय AA टेस्ट these two triangles are similar. या ठिकाणी मी ते मार्क केलेलं आहे. ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC बाय AA टेस्ट. जर ट्रायंगल सिमिलर आहेत तर साईड प्रोपोर्शनमध्ये असतात
म्हणून आपल्याला AC डिवायडेड बाय DC ह्या ट्रायंगलचं इक्वल टू मोठा ट्रायंगल जो आहे BC डिवायडेड बाय AC. ठीक आहे, यालाच क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. AC इंटू AC इक्वल टू BC इंटू DC. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.3 हा कंप्लीट केलेला आहे. अतिशय सोपा आहे. याला फक्त सिमिलर ट्रायंगलच्या ज्या प्रोसेस आहेत ते दाखवायचं कसं ते टेस्ट जे आहे ते तुम्हाला शो करता आलं पाहिजे, एवढंच याच्यामध्ये आहे. ठीक आहे, याच्या पुढचा जो प्रॅक्टिस सेट 1.4 आहे तो लवकरच अपलोड होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. हॅव अ गुड डे.